वर्षी AGM घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं डिसाईड झालं, याच्या आमची बिल्डिंग जुनी आहे, 20-22 वर्ष झालेली आहे. त्याच्या आधी असं ठरलेलं होतं की जे झालं, पण इथून पुढं कोणतंही इलिगल काम होणार नाही. जे अनधिकृत काम सगळ्यांनी रेडी केले, साईन पण घेतलेले आहे. पण याच्यानंतर पण आमच्या बिल्डिंगमध्ये अनधिकृत कामं झाली. त्यांना वारंवार सोसायटी थ्रू नोटीस पण दिल्या, त्यांना समजवण्यात पण आलं, पण त्यांनी अगदी उडवाउडवीचे उत्तर दिलं की आम्ही वाढवणार. सोसायटीने हे पण त्यांना सांगितलं की म्हणजे धोका निर्माण होऊ शकतो, बिल्डिंग कोसळू शकते, आपली बिल्डिंग जुनी झालेली आहे. त्यांनी कोणतेही त्याच्यावर हे केलेलं नाही आणि त्यांनी ते कन्स्ट्रक्शन वाढवलं आहे. आणि आता एक नाही आहे, असे 4 ते 5 लोक आहे की ते इलिगल वाढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि आमचे जे सेक्रेटरी असतील, चेअरमन असतील, त्यांना भेटून त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवणार. त्यांनी खूपदा त्यांना अपोज केलं की नाही, आम्ही हे करून देणार नाही. सोसायटीचे लेटर पण त्यांच्याकडे आहेत, विथ साईन वगैरे सगळं स्टॅम्प घेऊन दिलेले, पण ते ऐकत नाही. पण आम्ही NMCकडे पण खूपदा लेटर दिले, खूपदा जाऊन पण आलो. आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा सकाळी सगळ्या लेडीज 10-10, 15-15 लेडीज जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून आलो. पण एकदाही आमच्या याला त्यांनी कधी येऊन भेट पण दिली नाही आणि त्यांनी कधी हे केलं. आम्हाला फक्त तिथं गेलं की हो, आम्ही तुमचं बांधकाम बघायला येतो, आम्ही करतो, ते होऊन जाईल तुमचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्हाला असं करून तिथून हकललं आहे आणि त्याच्यापुढे एकही काही आम्हाला परत त्याच्यावर ॲक्शन झालेली नाही. मग आम्ही किती वेळा जायचं, आम्हाला पण संसार पाणी आहे, आम्ही छोटे छोटे पोरं घरात ठेवून जातोय, किती वेळा जाणार आहेत सर. आणि उद्या जर बिल्डिंगमध्ये काय झालं, दुपारी कोणी नसतात, जेंट्स कोणी नाही, आज तुम्ही बघताय सगळ्या लेडीजच आहे, सगळे जेंट्स कामावर आहे. जर बिल्डिंगचं काय झालं तर लेडीज काय करणार आहे, खूप मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट होईल सर. मग आम्ही लेडीज एवढ्या छोट्या लहान पोरांना घेऊन पळायचे काही नोबतच येईल का आमच्यावर. मग इतकं सर समजवून सांगून पण होत नाही आणि NMC पण काय ॲक्शन घेत नाही, तर मग आम्ही करायचं काय, जायचं कुठं आम्ही सर. आता तुम्ही पुढचं काय डिसिजन असणार? आम्ही त्यांच्याकडेच रिक्वेस्ट करून तो आम्ही प्रत्येक वेळेस जाऊन की तुम्ही या, तुम्ही बघा. आणि आत्ताचं बांधकाम येते सर. आता ऑफिसर एक आले होते की म्हणजे काय झालं त्यांच्यावर? त्यांना आत्ता ते आलेले, त्यांना दाखवलं, त्यांना 203चं पण दाखवलं, त्यांना ते सोडून दुसरंच ते बघताय. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही याची कंप्लेंट तुम्हाला केलेली आहे, तुम्ही बघा. आणि बाहेरून दिसतंय पण आहे, आत्ताचं बांधकाम ते बाहेरून दिसतंय, ते सगळं त्यांना सांगितलं का आत्ता. आणि अजून त्यांचं बांधकाम जस्ट कालच ट्रक येऊन सिमेंट वगैरे सगळं पडलं आहे, ते पण दाखवले. तरी ते त्याच्यावर काहीच नाही. ते बोलले की तुम्ही येऊन मोठ्या साहेबांना भेटा. एवढं सांगून ते निघून गेले. आम्हाला अशी उत्तरं देतात, आम्ही किती वेळेस येणार सर. आता अक्षरशः काहींचे पोरं आजारी घरात ठेवून इथं येऊन आम्ही त्यांच्या मागे पळतो, मग किती वेळेस पळणार. थोडंसं काहीतरी याच्यावर NMCने विचार केला पाहिजे. जर बिल्डिंगचं काय झालं तरी आमच्या एवढ्या फॅमिलीची जबाबदारी कोण घेणार. त्यामुळे आमची विनंती आहे की येऊन लवकरात लवकर ते बांधकाम तोडावं, जेणेकरून याच्यानंतर जे आहेत दोन्ही साईडला वाढवायला, म्हणजे जसे 203चं वाढते ते वरचे पण तयार आहेत आणि त्याच्या साईडला पण ते पण तयार आहेत.